भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे। यापूर्वी ते भगवानगडावर येत होते, त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। ते अजूनही ते सांगत आहेत, पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत। आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून 2 शब्द ते बोलतील। भगवानगड हा कायमस्वरूपी संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागं आहेत आणि सदैव राहील। त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही गडाला मानणारे गडाचे शिष्य आहोत, अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत। फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे। भगवानगड हा त्यांच्या पाठीमागं आहे, ते मूळचे बाबाचेच आहेत हे मला आज कळालेलं आहे। बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ते 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते, म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे। याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना 2 घास खाऊ घालू, भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, मुलीला शांती मिळेल। तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहावं एवढंच माझं म्हणणं आहे। जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।